नमस्कार मित्रांनो, गणेश कावाने या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आपण आजपासून अगदी बेसिकपासून शिकणार आहोत. म्हणजे संख्यांचे प्रकार, सर्व गोष्टी एकदम बेसिकपासून, म्हणजे ज्याला काही माहीत नाही गणितामधलं त्यालासुद्धा त्याचा उपयोग होणार आहे. गणित तर सगळ्यांनाच शिकायचं आहे, पण बेसिक गोष्टी कोणालाच जाणून घ्यायच्या नाही आहे. तर आज आपण बेसिक गोष्टी शिकणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, का जेणेकरून तुम्हाला बऱ्याचशा मूलभूत संकल्पना गणिताविषयीच्या क्लिअर होतील. आपण हे जे काही व्हिडिओ आहे हे स्टेप बाय स्टेप आपण 2-4 पार्टमध्ये, जितके पार्ट होईल तितक्या पार्टमध्ये आपण बेसिकला कव्हर करू. ठीक आहे. व्हिडिओच्या शेवटी गणित कसं समजून घ्यायचं, गणित कसे सोडवायचे हे आपण बघणार आहोत. ठीक आहे. त्यासाठी काय आपला अप्रोच असला पाहिजे, कॅल्क्युलेशन कसे केले पाहिजे, आपण ते शिकणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आपण सुरुवात करताना संख्यापासून करणार आहोत. ठीक आहे. आता हळूहळू तुम्हाला मी सगळ्या गोष्टी लिंक करत जाईल. तर संख्या, ठीक आहे. तर आता संख्यांचे प्रकार किती असतात तर बघा, बेसिक पहिला प्रकार असतो नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या, ठीक आहे. पहिला प्रकार असतो किंवा बेसिक प्रकार असतो नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या तर आपण बघा, आपण जसे चलनात आपण व्यवहारात रुपये मोजतो त्या म्हणजे आपल्या बेसिक संख्या. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय तर आपण 1 रुपया मोजतो, 2 रुपये मोजतो, 3 रुपये मोजतो. तर असे आपण कोट्याधीश किंवा कोट्यवधी रुपये मोजतो किंवा अनंत रुपये मोजू शकतो. त्या संख्या म्हणजे आपल्या नैसर्गिक संख्या. म्हणजे 1, 2, 3, 4, 100, 200, 1000, 10,000 या संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या. पण 0 ही नैसर्गिक संख्या नाही आहे. 0 ही नैसर्गिक संख्या नाही आहे. ॲक्च्युली ती संख्याच नाही आहे. ठीक आहे. आपण कधी 0 रुपये म्हणतो का? नाही म्हणत ना, म्हणून ती संख्याच नाही आहे. आता ही जी काही नैसर्गिक संख्या आहे तर याचे प्रकार पडतात. आता याचे बेसिकली 3 प्रकार पडतात. तसे 2 प्रकार पडतात, पण आपण बेसिकली 3 प्रकार पाहणार आहोत. ठीक आहे. तर बघा, नैसर्गिक संख्यांचे प्रकार. आता पहा, नैसर्गिक संख्यांमध्ये कोणकोणते प्रकार पडतात तर नैसर्गिक संख्यांमध्ये बघा 3 प्रकार पडतात. पहिली म्हणजे समसंख्या, दुसरी म्हणजे विषम संख्या आणि तिसरी म्हणजे मूळ संख्या. आता हा काय प्रकार आहे तर बघा, आपण नैसर्गिक संख्या बघितल्या होत्या. कोणकोणत्या होत्या तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि असं पुढं भरपूर, म्हणजे अगणित. ठीक आहे. तर मात्र याच्यातल्या समसंख्या कोणत्या आहेत तर पहा, समसंख्या म्हणजे तुम्हाला आता पुस्तकामध्ये असं पण दिलं असतं 2, 4, 6 किंवा 2ने भाग जाणाऱ्या संख्यांना आपण समसंख्या म्हणतो. ते पण बरोबर आहे. पण आता पहा, 2ने भाग जाणारे म्हणजे कोणकोणत्या संख्या असणार आहे 2, 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16 याप्रमाणे. म्हणजे समसंख्या कोणत्या आहेत 2, 4, 6, 8, 10. तर असं करत करत पुढं. मग आता तुम्हाला याच्यावरून एक लक्षात आलं असेल बघा, प्रत्येक दोन समसंख्यामध्ये 2चा अंतर असतो. हे पहा 2चा अंतर आहे. प्रत्येक 2 समसंख्यामध्ये 2चा अंतर आहे. प्रत्येक 2 समसंख्यामध्ये 2चा अंतर आहे. आता विषम संख्या. आता बघा विषम संख्या तर आता विषम संख्या आपल्याला बघायची आहे. आता विषम संख्या म्हणजे काय तर पहा, पहिली विषम संख्या कोणती तुमची 1. मग पहिली विषम संख्या 1. दुसरी विषम संख्या कोणती आहे 3. नंतरची 5. नंतरची 7. नंतरची 9. आणि या पद्धतीनं आपण पुढं जाणार आहोत. तर बघा, ह्या काय आल्या विषम संख्या आल्या. आता तुम्हाला याच्यावरून असं लक्षात येईल का प्रत्येक 2 विषम संख्यामध्ये 2चा अंतर असतो. प्रत्येक 2 विषम संख्यामध्ये 2चा अंतर असतं. प्रत्येक 2 विषम संख्यामध्ये 2चं अंतर असतं. ठीक आहे. नैसर्गिक संख्या कळाल्या काय, 1 पासून सुरू होणाऱ्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. त्याचे प्रकार पडतात सम, विषम आणि मूळ. समसंख्या काय तर पहा 2, 4, 6, 8, 10 2-2च्या फरकाने असणाऱ्या संख्यांना आपण समसंख्या म्हणतो. म्हणजे 2, 4, 6, 8 किंवा तुम्ही असं म्हणू शकता का 2ने भाग जाणाऱ्या संख्यांना तुम्ही काय म्हणतात समसंख्या म्हणतात. आता विषम संख्या म्हणजे काय 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 17, 19, 23, 79 या काय सगळ्या विषम संख्या आहेत. त्यांच्यामध्ये पण 2चा फरक असतो. लगतच्या 2 संख्यांमध्ये फरक 2चा असतो. आता मूळ संख्या म्हणजे कोणत्या मूळ संख्या आहे बघा, मूळ संख्या म्हणजे 1ने आणि स्वतःनेच फक्त त्यांना भाग जातो. म्हणजे थोडक्यात काय
त्याच संख्येने त्याच संख्येला भाग जातो. म्हणजे उदाहरणार्थ पहा, आता तुम्ही म्हणता 1 ही मूळ संख्या आहे का, तर 1 ही मूळ संख्या नाही आहे. तर 1 ही मूळ संख्या नाही आहे, तर पहिली आणि सर्वात लहान मूळ संख्या कोणती, 2. पहा, 1ने 2ला भाग जातोय आणि 2ने 2लाच भाग जातोय. दुसरी संख्या आहे का भाग देणारी कोणती, नाही. म्हणून ही पहिली मूळ संख्या आली 2. नंतर आता 3ने बघा 1ने पण भाग जातोय. आता बघा मला सांगायचं असं आहे का 1ने प्रत्येकालाच भाग जातो. त्याचा विषय जरी नाही घेतला तुम्ही तरी चालेल, पण फक्त स्वतःला भाग दिला गेला पाहिजे. मग आता 2 आहे, 3 आहे, परत पहा 4 होईल का मूळ संख्या, नाही. कारण का नाही होणार, तर 4ने 4ला भाग जातो, 4ने 4ला भाग जातो आणि 2ने पण भाग जातो, म्हणून ती मूळ संख्या नाही आहे. फक्त आपल्याला काय पाहिजे, स्वतःला भाग दिला गेला पाहिजे. मग आता दुसरी संख्या कोणती असणार आहे, 5. 6 होईल का, नाही. कारण 6 का नाही होणार, तर 6ला 2ने भाग जातो, 3ने भाग जातो आणि 6ने स्वतःला सुद्धा भाग जातो. नंतरची कोणती असणार आहे, 7. नंतरची कोणती असणार आहे, 8 होईल का, नाही. 9 होईल का, नाही. का नाही होणार, कारण 8ला भाग जातोय, 9ला भाग जातोय, 9ला 3ने भाग जातोय. 10 होईल का, नाही. कारण 5ने जातोय आणि 2ने जातोय. 11 हो, 11 पण होईल. 12 होईल का, नाही. कारण 12 का नाही होणार, तर 12 याच्यासाठी नाही होणार का तिला 6ने भाग जातोय, 2ने जातोय, 4ने जातोय, 3ने जातोय. ठीक आहे. मग 13 होईल का, हो. 13ला फक्त 13नेच भाग जातो. मग अशा प्रकारे तुम्ही पुढं त्या संख्या सापडू शकता. आता बघा, आपण समसंख्या पाहिल्या, विषम संख्या पाहिल्या, मूळ संख्या पाहिल्या. आता या मूळ संख्यांचे पण परत 2 प्रकार पडतात. कोणते 2 प्रकार पहा, जोड मूळ संख्या आणि दुसरा कोणता प्रकार आहे, एक सहमूळ संख्या आहे, सहमूळ संख्या. आता पहा, आपण या मूळ संख्यांचेच अजून पुढे थोडे जास्त बघू आपण. ठीक आहे. तर मूळ संख्यामध्ये तुम्हाला मी काय सांगितलं आहे का, जोड मूळ संख्या आणि काय, सहमूळ संख्या. सहमूळ संख्या. आता पहा, जोडमूळ आणि सहमूळ हा काय प्रकार आहे. प्रत्येक किंवा मूळ संख्यांमध्ये 2चा फरक पाहिजे. मूळ संख्यांमध्ये 2चा फरक पाहिजे, त्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो. मग मूळ संख्यांमध्ये 2चा फरक पाहिजे म्हणजे असं कोणत्याही बघा, तुम्हाला लक्षात येईल 3 आणि 5 यांच्यामध्ये 2चा फरक आहे. म्हणून ह्या काय जोडून येणाऱ्या, थोडक्यात काय तर जोडून येणाऱ्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. पण अपवाद काय माहिती आहे का, तर अपवाद आहे 2 आणि 3 ह्या पण जोडून येतात, पण त्यांच्यामध्ये 2चा फरक पाहिजे. त्यांच्यामध्ये काय पाहिजे, 2चा फरक. मग पहिली जोडमूळ संख्या काय, 3, 5. दुसरी जोडमूळ संख्या काय, 5 आणि 7. त्यानंतरची जोडमूळ संख्या कोणती आहे, तर बघा त्यानंतरची जोडमूळ संख्या आहे 11, 13. 11 आणि 13. त्यानंतरची जोडमूळ संख्या कोणती आहे, तर 17 आणि 19. ठीक आहे. अशा 100पर्यंत 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. किती आहे, हा तुम्हाला पोलीस भरतीला क्वेश्चन विचारू शकतात. तर 100पर्यंत 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहे. आता हे समूळ संख्या म्हणजे काय असतं बघा, तर हे समूळ संख्या म्हणजे काय असतं बघा, त्यांच्यातला मसावी त्यांच्या 2 संख्यांमधला मसावी नेहमी 1 पाहिजे. 2 संख्यांमधला मसावी नेहमी 1 पाहिजे. मग आता हे सहमूळ संख्या ना, त्या मूळ संख्या असणं हे काही कंपल्सरी नाही आहे. म्हणजे त्या मूळ संख्या असल्याच पाहिजे असं काही नाही आहे. मग कोणकोणते आहे बघा, त्यांच्यामध्ये मसावी 1 आहे. तर पहा 2 आणि 3 यांचा मसावी 1 आहे. परत 3 आणि 4 यांचा मसावीसुद्धा 1 आहे. त्यानंतर 8 आणि 9 यांचा मसावीसुद्धा 1 आहे. आता पहा, तुम्हाला लक्षात येईल 8 आणि 9 ही काय आहे, तर ही मूळ संख्या नाही आहे, पण त्यांचा मसावी 1 असल्यामुळे त्यांना आपण समूळ संख्या म्हणू शकतो या प्रकारे. तर आता नेक्स्ट बघू आपण, थोडासा पुढचा ॲडव्हान्स टॉपिक बघू किंवा पुढं आपण थोडं जाऊ. तर पुढं काय बघायचं आपल्याला बघा, आपल्याला महत्त्वाचं म्हणजे स्थानिक किंमत माहीत पाहिजे. आता स्थानिक किंमत किंवा स्थान ओळखता आलं पाहिजे, आपल्याला संख्यांचे स्थान ओळखता आले पाहिजे. आता बघा, स्थान ओळखता आलं पाहिजे म्हणजे काय, तर मी एक जर समजा अंक काढला 8, 9, 7, 6, 3, 2, 1, 4, 5. ठीक आहे. तर आपण हे जे काही याचं स्थान आहे, मी तर खाली हे करतो आहे, हे जे काही याचं स्थान आहे त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणतो नेहमी एकक स्थान. हे जे काही आहे त्याला आपण म्हणतो
दशक स्थान, याला काय म्हणतो आपण दशक स्थान. नंतर या स्थानाला काय म्हणतो आपण बघा, तर याला म्हणतो आपण शतक स्थान. काय म्हणतो आपण शतक स्थान. नंतर याला आपण काय म्हणतो हजार स्थान, हजार स्थान. त्यानंतर हे जे काही 3च्या जागी आहे तर याला आपण काय म्हणतो, तर याला आपण म्हणतो 10,000 स्थान. ठीक आहे. आता याचं एक्झाम्पल कसं बघायचं पहा आपल्याला. मी फक्त काय केलं 5 लिहिले, तर आपण काय म्हणतो 5च आहे बरोबर. हेच जर मी समजा 54 लिहिले तर बरोबर ना, तर मी काय म्हणणार आहे, तर बा याचं स्थान एकक स्थान 4 आहे आणि दशक स्थान 5 आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला, याचं एकक स्थान 4 आहे आणि याचं दशक स्थान काय आहे 5 आणि त्याच्यावर 1 शून्य जर दिला तर हे झाले दशक. आणि त्यांची जर बेरीज केली तर 50 आणि 4 54 होतात. हे झालं दशक स्थान. आता हे जर मी असं लिहिलं तर बघा 5 3 2 532, म्हणजे शतकपासून मोजतो मी. शतक म्हणजे काय 500 अधिक 30 अधिक 2, 500 अधिक 30 अधिक 2 म्हणजे झालं काय तुमचं 532. म्हणजे हे शतक स्थान, हे दशक स्थान आणि हे तुमचं काय असणार आहे एकक स्थान. याप्रमाणे आपण असं पण म्हणू शकतो पहा 32,100, हे पहा 32,145. माझं हे झाले 10,000. नंतर काय असतं त्याच्या पुढं लाख. हे बेसिक गोष्टी आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू राहिलो. लाख असते, नंतर असतात दशलाख, नंतर असतात काय तर कोटी, नंतर असतात काय तर 10 कोटी. आणि आता माझ्याकडे जागा नाही तर एक जर आपण अंक टाकला तर शेवटी असतात अब्ज. याला काय म्हणतो आपण अब्ज. ठीक आहे. हे तुम्हाला बेसिक माहीत पाहिजे, तुम्हाला संख्या वाचता आल्या पाहिजे, सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे. याचा उपयोग पण करू आपण. जसे जसे तुमचे बेसिक गोष्टी व्यवस्थित होतील, तुम्ही पेपर आणि पेन घेऊन बसा, तुम्ही लिहून घ्या. जेव्हा जेव्हा तुमच्या बेसिक गोष्टी क्लिअर होत्या त्या कशा ॲप्लाय करायच्या उदाहरणांमध्ये ते तुम्हाला मी हळूहळू पुढं सांगेल. पण तुमचा जर बेस पक्का नसेल तर तुमची इमारत उभा राहणार नाही. त्याच्यासाठी मी पहिल्यापासून मी आता लेक्चर घेतो आहे बेसिकपासून एकदम. ठीक आहे. आजच्या पुरतं आपलं एवढंच. ठीक आहे. याच्यावर तुम्ही काम करा. तुम्हाला एकदा समजलं का आपण पुढचं लेक्चर कसोट्या बघू. मग तुमची 2ची कसोटी काय असते, 3ची कसोटी काय असते, ठीक आहे, 8ची कसोटी काय आहे, 12ची कसोटी काय आहे. ठीक आहे. या सगळ्या आपण बघू. आता त्याआधी तुम्हाला एक सांगायचं होतं, जेव्हा तुम्ही मॅथमॅटिक्स शिकताल ना, तुम्ही किती एक्सपर्ट असू द्या किंवा तुम्ही आता बेसिकलाच आहे समजा, तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी समजतात, पण एक आपल्या मनात भावना पाहिजे, न्यूनगंड कधी बाळगलं नाही पाहिजे आपण. आणि दुसरी गोष्ट आपल्यामध्ये एक भावना पाहिजे, ती भावना कोणती पाहिजे, आय डोंट नो. म्हणजे हे कोणत्याही विषया बाबतीत किंवा कोणताही विषय असू द्या, लाईफमध्ये कोणताही विषय असू द्या, तुमच्या मनात एक भावना पाहिजे, आय डोंट नो, म्हणजे मला माहीत नाही. जेव्हा तुम्ही ही भावना मनात साकारतात तेव्हा तुम्हाला तो काही विषय असेल किंवा ती काही गोष्ट असेल ती जाणून घेण्याची इच्छा होते. पण तुम्ही जर म्हणा ना ही मला माहीत आहे, तर तुम्ही त्या गोष्टीबद्दल पुढं अजून काही जाणून घेण्याची इच्छा नसते. पण तुम्ही जर म्हणले नाही मला ही बेसिकपासून माहिती करायची, मला याचं काहीच माहीत नाही, जरी तुम्हाला माहीत असलं तरी तुम्ही जरी असं म्हणलं मला याचं काहीच माहीत नाही, आय डोंट नो, तर तुम्हाला ती गोष्ट शिकण्यापासून कुणी प्रवृत्त करू शकत नाही किंवा तुम्हाला ती एक भावना तयार होते, मग मला ही गोष्ट जाणून घ्यायची. तर ठीक आहे. नंतर तुम्हाला मी कॅल्क्युलेशन किती स्पीडनं कसे करायचे ते सांगेल. भरपूर साऱ्या गोष्टी मी सांगणार आहेत आता, पहिले एकदम बेसिकपासून. ठीक आहे. तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल किंवा चॅनलला नवीन असाल तर जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा, त्यांना पण समजू द्या या गोष्टी. तुमच्यासारखे भरपूर जण आहे जे पोलीस भरती करतात किंवा कोणत्याही एक्झामची तयारी करतात, पण त्यांना ॲक्सेस नाही, स्वतः क्लास लावू शकत नाही. तर आपण अगदी बेसिकपासून मी तुम्हाला प्रत्येक म्हणजे नाही का लेवल 1 पासून तर अगदी शेवटच्या लेवलपर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहेत. ठीक आहे. थँक्यू.